नमस्कार मित्रांनो, मी नितीन. या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यामध्ये विविध पदांची भरती केली जाते. उदाहरणार्थ डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी अशा प्रकारचे 33 प्रवर्ग यामध्ये असतात. आणि आत्तापर्यंत 2024चा हा शेवटचा पॅटर्न आहे, ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होत होती. परंतु 2025पासून आयोगाने हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केलेला आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, की आपल्याला प्रश्न दिले जातील आणि त्याचे उत्तर आपल्याला लिहावं लागणार आहे. तर अशा प्रकारे हा पॅटर्न आता 2025पासून लागू होणार आहे. तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. ज्यांना कोणाला या पदावरती जाऊन आपले महाराष्ट्र सेवेमध्ये आपलं योगदान द्यायचं आहे, किंवा मग ज्यांना पण या पदावर भरती कशी होते याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघू शकता. यामध्ये आपण सर्व प्रकारची माहिती बघणार आहे. परीक्षेचे टप्पे किती असतात, त्याचे स्वरूप कसे आहेत आणि त्यासाठी कशा प्रकारे तयारी करावी लागणार आहे. तर आपण या सर्व स्टेजेसला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला या परीक्षेला बसण्यासाठी प्रिलिम्स एक्झाम होते. सर्वात पहिला स्टेज. यामध्ये 2 पेपर असणार प्रिलिम्समध्ये, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही 200 मार्काला असतील आणि हे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे असणार. हे 2 तास वेळ असणार आहे दोघांना पण, आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामध्ये असणार. ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असणार. म्हणजे काय, की असा प्रश्न असेल आपल्याला आणि त्याच्याखाली आपल्याला 4 असे पर्याय दिलेले असतील. या 4मधून कोणता तरी एक पर्याय आपल्याला चूज करावा लागणार, म्हणजे योग्य उत्तर असेल त्याचं. मग यामध्ये आपल्याला जो सेकंड पेपर आहे हा 33% गुण प्राप्त याच्यामध्ये करणं अनिवार्य आहे. म्हणजे 33% गुण जर आपल्याला मिळाले तरच आपला पहिला पेपर कन्सिडर करण्यात येईल. म्हणजे पहिल्या पेपरवर हे मेरिट असणार आहे आणि सेकंड पेपर हा क्वालिफाईंग असणार आहे. म्हणजे जर सेकंड पेपरमध्ये तुम्हाला 200पैकी जर 67 मार्क पडले तरच तुमचा पहिला पेपर तपासण्यात येईल, किंवा मग त्याचे मार्क तुम्हाला उपयोगात येतील. जर तुम्हाला इकडे पेपर 1मध्ये 200पैकी 110 जरी मार्क असले आणि तुम्हाला इकडे जर 66च असतील, किंवा मग 66पेक्षा 65 कमी असेल, किंवा म्हणजे क्वालिफाईंग नसतील, तर तुमच्या या 110 प्रश्न गुणांचा काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे इथं क्वालिफाईंग पेपर आपल्याला पास करणं आवश्यक आहे. त्यानंतरचा आपला जो पहिला पेपर आहे तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. याचा सिलेबस पण आयोगाने दिलेला आहे. पेपर 1मध्ये जे 7 टॉपिक दिलेले आहे आयोगाने, याच्यामध्ये राज्य व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे. त्यानंतर भारताचा इतिहास आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळ आहे आणि महाराष्ट्राचा भारतसह. म्हणजे काय आहे, की इतिहास आपल्याला विषय आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि भारत या दोन्हींचा समावेश आहे. त्यानंतर भूगोल हा विषय आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल आहे. प्राकृतिक आहे, सामाजिक आणि आर्थिक भूगोल, हे 3 प्रकारचे भूगोल आहे महाराष्ट्र, भारत आणि जगाचं. त्यानंतर आहे राज्यशास्त्र व प्रशासन. यामध्ये भारत आणि महाराष्ट्र संबंधित आहे. संविधान आहे, आपल्याला राजकीय प्रणाली आहे, पंचायती राज आणि नगर प्रशासन. त्यानंतर सार्वजनिक धोरण आणि हक्कविषयक प्रश्न इत्यादी. हा झाला 4था टॉपिक. त्यानंतर 5वा टॉपिक आहे आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. त्यानंतर 6वा टॉपिक आहे पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील प्रश्न, सर्वसाधारण प्रश्न. या विषयाची विशेष ज्ञानाची गरज नाही आहे या विषयाला. त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये तुमचं फिजिक्स येणार, केमिस्ट्री येणार आणि बायो येणार. यामध्ये तुमचं आरोग्यशास्त्र पण येतं, हेल्थ सायन्स. अशा प्रकारे पेपर 1चा सिलेबस दिलेला आहे आयोगाने. त्यानंतर जो पेपर 2 आहे यामध्ये काय आकलन आहे. आकलन म्हणजे काय, की तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्शन पॅसेज दिलेले असतील, पॅसेज असणार त्याच्यामध्ये, आणि त्याच्याखाली 5-5 प्रश्न असतील. त्यानंतर संवाद कौशल्य, व्यक्तिगत कौशल्य, हे पण पॅसेजच्या टाईपच असणार, परंतु तुम्हाला त्यामध्ये एखादी कंडिशन दिलेली असणार आणि तुमचं काय त्याच्यावरती प्रतिक्रिया असेल. त्यानंतर तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता. त्यानंतर निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण. तुम्हाला डिसिजन मेकिंगचे प्रश्न विचारण्यात येते. त्यानंतर सर्वसाधारण मानसिक क्षमता, याच्यामध्ये आपली बुद्धिमत्ता चाचणी त्या प्रकारे. त्यानंतर मूळ संख्याता, म्हणजे यामध्ये गणित विषयी संबंधित प्रश्न विचारण्यात येते. त्यानंतर मराठी व इंग्रजी भाषा आकलन कौशल्य, इयत्ता 10वी व 12वी स्तरावरील. म्हणजे काय, की एक परिच्छेद मराठीवर येणार आणि एक परिच्छेद इंग्रजीमध्ये येणार, याच्यावरती क्वेश्चन असतील. तर हे 10वी व 12वीच्या स्तरावरील असणार आणि हा पेपर क्वालिफाईंग करणं आवश्यक आहे. यामध्ये
67 प्लस गुण आवश्यक आहे. त्यानंतर आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा. आता 2025च्या पॅटर्ननुसार आपल्याला आयोगाने जो नवीन पॅटर्न दिलेला आहे त्याच्यामध्ये 9 पेपर असणार आहे मेन्सचे. तर यामध्ये लेखी परीक्षा असेल ती 1750 मार्काची असेल. 1750 मार्क असेल आणि यांनी 9 पेपर असतील. आणि तुमचा जो इंटरव्ह्यू असेल मुलाखत ही 275 मार्काची असेल आणि एकूण टोटल तुमचे जे सर्व गुण आहे ते 2025 मार्क्स असतील. म्हणजे काय की UPSCची जी परीक्षा व्हायची त्याच आधारावरती राज्यसेवेने हा पॅटर्न अडॉप्ट केलेला आहे आणि सेम त्याच प्रकारे परीक्षा होणार आहे. तर आता मध्ये जे या 9 पेपरपैकी जे 2 पेपर असणार आहे हे क्वालिफाईंग असतील. जसा CSATचा पेपर होता प्रिलिम्समध्ये तसंच इथं एक मराठीचा पेपर असेल आणि दुसरा इंग्रजीचा. हे दोन्ही पेपर 300 मार्काचे असतील आणि यांचा दर्जा 10वीचा असेल. मराठीचा पेपर मराठी माध्यमात असेल, इंग्रजीचा पेपर इंग्रजी माध्यमात असेल आणि दोघांना 3-3 तास वेळ आहे. म्हणजे इथनं पुढं जे मेन्सचे सर्व पेपर आहे त्यांना सर्वांनाच 3 तास वेळ आहे. परंतु हे जे क्वालिफाईंग पेपर आहे याच्यामध्ये 25% गुण मिळणं आवश्यक आहे आपल्याला आणि वर्णनात्मक पेपर असतील म्हणजे आपल्याला उत्तर लिहावं लागतील यांचे. त्याच्यानंतर जे पेपर आहेत ज्याचा की आपल्या मार्क्समध्ये याची ॲडिशन होणार आहे. म्हणजे हे खरे पेपर आहेत ज्यांची आपल्याला खरे मार्क्स भेटणार आहे, ज्यांच्या आधारावरती आपली मेरिट लिस्ट ठरेल. पहिला जो पेपर आहे हा निबंधाचा असणार आहे. 250 मार्काला असेल. पदवीचा दर्जा असेल याला, मराठी इंग्रजी याचं माध्यम असेल आणि 3 तास वेळ असेल. म्हणजे अनिवार्य आहे हे पेपर, म्हणजे कंपल्सरी आहे. यांच्याशिवाय तुमचे मेरिटच होणार नाही. आणि वर्णनात्मक म्हणजे सर्वच पेपर तुम्हाला लिहावं लागणार आहे. यानंतर पेपर 1 सामान्य अध्ययन GS1 म्हणतो आपण याला, GS1. तर हा 250 मार्क पदवी दर्जा इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यम असणार आहे आणि 3 तास वेळ असेल. GS2 पण तसाच आहे, सेमच आहे. GS3 GS4. तर या सर्वांचा पॅटर्न सारखंच आहे. पॅटर्न म्हणजे की याच्यामध्ये पदवी आणि वेळ मराठी इंग्रजी माध्यम हे सर्व सारखंच असणार आहे. त्यानंतर जो पेपर आहे वैकल्पिक विषयाचा असणार आहे. वैकल्पिक विषयाचा पेपर 1 म्हणजे कोणताही एक विषय असणार आपला. उदाहरणार्थ PSIR म्हणजे काय, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे 2 पेपर असतील. म्हणजे आयोगाने भरपूर विषय दिलेले आहे यादीमध्ये, त्यापैकी आपण कोणताही एक विषय निवडू शकतो आणि त्याचे 2 पेपर होणार. 2 पेपरपैकी पहिला पेपर जो असेल तो 250 मार्काला असेल आणि दुसरा 250 मार्काला असेल आणि यांनाही वेळ तेवढाच असेल. म्हणजे ऑप्शनलचा पेपर हा 500 मार्काला असेल, 2 पेपर मिळून. आता यामध्ये असं आहे की हे जे पहिले 2 पेपर आहे इंग्रजी आणि मराठी हे भाषा विषयाचे पेपर आहेत. यांचे मार्क्स याच्यामध्ये ॲडिशन होणार नाही. लास्टमध्ये यांचे मार्क्स येणार नाही, फक्त हे क्वालिफाईंग आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण पास झालो, 25% गुण मिळाले तरच आपले बाकीचे पेपर चेक होणार आहे. आणि हे जे बाकीचे उरलेले 7 पेपर आहे यांच्यावरती आपली मेरिट लिस्ट ठरणार आहे. त्यानंतर आपण मराठीच्या पेपरमध्ये काय असणार आहे हे बघू. याच्यामध्ये काय 5 घटक दिलेले यांनी दिले. परिच्छेदाचे आकलन आहे, त्यानंतर संक्षिप्त लेखन आहे, परिपाठ व शब्दसंग्रह आहे, लघु निबंध आहे, मराठी इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी असे भाषेत अनुवाद आहे, ट्रान्सलेशन म्हणतो आपण याला. इंग्रजीतही तसंच आहे, पण याच्यामध्ये 4 पाठ दिलेले आहेत. दिलेले परिच्छेदाचे आकलन करणं आहे, संक्षिप्त लेखन करायचं आहे, परिपाठ व शब्दसंग्रह करायचं आहे आणि लघु निबंध आहेत. त्यानंतर जो महत्त्वाचा पेपर आहे जिथून मग आपले मार्क्स ॲडिशन होणार आहे किंवा मग ते गृहीत धरलं जाणार आहे, तर हा निबंधाचा पेपर आहे. इथं उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे आणि क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे, संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. निबंधाविषयी मी तुम्हाला अजून माहिती देणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. इथं हा GS1चा सिलेबस दिलेला आहे आयोगाने. GS1 सामान्य अध्ययन. इथं काय आहे, भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही 12 म्हणजे भारताला महाराष्ट्राला काही वेटेज दिलेलं आहे यांनी. तर इथं हा टोटल सिलेबस विस्तारित आयोगाने दिलेला आहे, हा आपण बघून घेऊ शकता. हा 1 बाय 1 प्रत्येक GS1नुसार आपण डिटेलमध्ये सिलेबस बघणारच आहे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी मी फक्त तुम्हाला एक ओव्हरऑल एक आढावा देतो आहे, ते तुम्ही एकदा समजून घ्या. त्यानंतर पेपर 2 आहे, GS2 म्हणतो आपण याला, सामान्य अध्ययन 2. यामध्ये काय आहे, प्रशासन आहे, संविधान आहे, राज्यशास्त्र आहे, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध. यामध्ये पण महाराष्ट्राच्या काही 12 म्हणजे महाराष्ट्राला थोड्याफार प्रमाणात वेटेज देण्यात आलेलं आहे याच्यात पण.
इथं आपण वेगवेगळ्या डिटेल्समध्ये पॉईंट दिलेले आहे सिलेबसचे, ते आपण बघू शकतो. त्यानंतर GS3 पेपर आहे. GS3मध्ये वेगवेगळे विषय इथं दिलेले आहेत. इथं काय आहे, तंत्रज्ञान आहे, आर्थिक विकास आहे, जैवविद्या आहे, पर्यावरण आहे, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन. त्यानंतर ह्या सर्व ज्या बाबी आहेत, तंत्रज्ञान असेल, आर्थिक विकास असेल, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, हे महाराष्ट्राच्या वेटेजसह म्हणजे महाराष्ट्रासंबंधित क्वेश्चन येणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये सरकारी अर्थसंकल्प जर असेल तर महाराष्ट्राच्या संबंधित असू शकतात प्रश्न. त्यानंतर भारतातील जमीन सुधारणा, यामध्ये महाराष्ट्राचा पण समावेश येतो की महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे जमीन सुधारणा झालेल्या आहेत. त्यानंतर GS4 हा पेपर येतो, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. यामध्ये आयोगाने सिलेबस दिलेला आहे इथं. आणि हा जो सिलेबस आहे सर्व, मग आता पेपर 4चं कसं आहे की यामध्ये 2 पार्ट पडतात. म्हणजे पार्ट 1, पार्ट ए आणि पार्ट बी. याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतील. म्हणजे काय की सचोटी म्हणजे काय, नीतिशास्त्र म्हणजे काय, अशा प्रकारचे. तुमच्या मते नीतिशास्त्र म्हणजे काय, असे प्रश्न विचारण्यात येतात. आणि जो सेकंड पार्ट इथं केस स्टडीज असतात. केस स्टडीज म्हणजे काय की जो आयोगानं सिलेबस दिलेला आहे आपल्याला, हा पूर्ण नीतिशास्त्र आणि मानवीय परस्पर अभिमुखता, याच्यामध्ये जेवढे पण मानवीय मूल्ये, मान्यते, समाज व शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका, हे सर्व अभिवृत्ती आहे, नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये आहेत. त्याच्यानंतर भावनिक बुद्ध्यांक आहे, इमोशनल इंटेलिजन्स, भारत आणि जागतिक नैतिक विचारवंतांचे आणि तत्त्वज्ञानांचे योगदान, लोकप्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकता, आणि प्रशासनातील सभ्यता. हे जेवढे सर्व सिलेबसचे पॉईंट आहेत, या संबंधित इथं केस स्टडीज विचारण्यात येते. वरील समस्यावरील घटना अभ्यास, केस स्टडीज म्हणजे काय की तुम्हाला एखादा प्रसंग दिल्यात येते या आणि त्या प्रसंगावरती तुम्ही कोणती ॲक्शन घ्याल किंवा तुम्ही काय कृती कराल, अशा प्रकारचे ते प्रश्न असतात. हे मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे सांगणारच आहे की कशा प्रकारे ते असणार आहे. हा झाला पेपर 4. असे आपण GSचे 4 पेपर बघितले. एक पेपर बघितला आपण इथं निबंध. त्यानंतर GSचे आपण 4 पेपर बघितले. आता हे झाले 5 विषय, 5 पेपर. आणि 2 पेपर असणार आहे आपल्याला ऑप्शनलचे. ऑप्शनलचे 2 पेपर असणार, म्हणजे टोटल झाले 7. यांचेच मार्क पकडण्यात येतील. 1750 मार्क होतील यांचे. आणि जे 2 पेपर आहे सुरुवातीला, मराठी आणि इंग्रजी, ते 300 मार्काला असतात. त्यांचे मार्क्स ॲड नाही होत, पण त्यांच्यात 25% गुण मिळणं आवश्यक आहे. तेव्हाच हे आपले 1700 मार्काचे पेपर तपासले जातील, असा विषय आहे. त्यानंतर वैकल्पिक विषयांची यादी दिलेली आहे इथं. आयोगानं वैकल्पिक विषयाची यादी दिली आहे. याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. इथं आपण बघू शकतो, कृषी आहे, पशुसंवर्धन आहे, पशुविज्ञान आहे, मानवशास्त्र आहे, जीवशास्त्र, रसायनशास्त्र. इथं वेगवेगळे इंजिनिअरिंगचे पण सब्जेक्ट आहेत. विद्युत अभियांत्रिकी आहे, भूगोल आहे, भूशास्त्र आहे, इतिहास आहे, विधी आहे, लॉ आहे, व्यवस्थापन, मॅनेजमेंट आहे, मराठी साहित्य आहे, गणित आहे. त्यानंतर फिलॉसॉफी आहे, मेडिकलचा पण सब्जेक्ट आहे, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, फिजिक्स पण आहे, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध हा एक पॉप्युलर सब्जेक्ट आहे. बघा, आपण याच्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे आणि याचे आपण लेक्चर्स पण घेणार आहेत. लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र, असे 26 विषयांची इथं यादी दिलेली आहे आयोगाने. यापैकी आपण कोणताही एक सब्जेक्ट निवडू शकतो. समजा आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जर विषय निवडला, तर यामध्ये कसं असणार आहे, पेपर 1 आहे आणि पेपर 1मध्ये 2 पार्ट असतात. आता हे पार्ट 1 म्हणू आपण याला, आणि हा पार्ट 2. पेपर 1च्या पार्ट 1मध्ये काय असणार आहे, राजकीय सिद्धांत आहे. आता राजकीय सिद्धांतामध्ये इथं 10 पॉईंट्स दिलेले यांनी सिलेबसचे. हे 10 पॉईंटचे सिलेबस आपण एकदा कवर केले की मग आपलं तेवढा सिलेबस कवर होतो समजा. त्यानंतर इथं सेकंड पार्ट आहे, इथं 11 पॉईंट आहेत. म्हणजे पेपर 1मध्ये काय आहे, टोटल 21, आपल्याला किती पार्ट येतील, 10 आणि हे 11, म्हणजे 21 पॉईंट येतील. पेपर 1मध्ये 21 आहेत आणि पेपर 2मध्ये 19. पेपर 2मध्ये काय, हे IR संबंधित आहे, तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र. तर इथं आयोगाने 11 पॉईंट दिलेले आहे पार्ट 1मध्ये.
आणि पार्ट 2मध्ये पण यांनी 8 पॉईंट दिलेले आहेत. टोटल झाली 19. हे 19 पॉईंट आहे सिलेबस. तर वरचे आपण बघितले 21 होते आणि हे 19. तर असे टोटल 40 पॉईंट्समध्ये PSIRचा सिलेबस आयोगाने दिलेला आहे. तर असं ऑप्शनल असणार आहे. आता आपण हे सिलेबसचा पॅटर्न, एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस बघितलेला आहे. आता आपण आहे ना की MPSC आयोगाने एक नवीन फॉर्मॅट दिलेला आहे की प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न असतील ती आपल्याला माहिती आयोगाने दिलेली आहे. तर आपण ती एकदा बघून घेणार आहे. आणि आता हे जे आपण मेन्सचे पेपर बघितले, हे सर्व पेपर झाल्यानंतर मग तुमचा इंटरव्ह्यू असेल. म्हणजे 1750 मार्क्सची तुमची मेन्स एक्झाम झाली. यामध्ये आपण बघितले 7 पेपर होते आणि 275 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू असेल. असे तुमचे 2025 मार्काची पूर्ण एक्झाम असणार आहे आणि यापैकी तुमचा फायनल मेरिट लागेल. असं आहे ते. आता आपण हे आयोगाने जे आपल्याला फॉर्मॅट दिलेलं आहे ते आपण बघून घेऊ एकदा, मग तुम्हाला एक पूर्णपणे अंडरस्टँडिंग येऊन जाईल. तर इथं आपण बघू शकतो की आयोगाने आपल्याला हे नोटिफिकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये पेपरचा नमुना कसा असणार आहे मेन्स एक्झामचा. मराठी भाषा हा जो पहिला पेपर आहे आपला क्वालिफाईंग, 300 मार्क्सला असणार आहे आणि 3 तास याला वेळ असणार आहे. याचे 25% क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे 75 मार्क तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. 300पैकी 75 मार्क तुम्हाला मिळाले तरच तुम्ही हा पेपर क्वालिफाय झाले म्हणून समजा. तर यामध्ये आयोगाने वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर दिलेलं आहे की निबंधाला इथे 100 मार्क्स दिलेले आहेत, निबंध असणार आहे. त्याच्यानंतर परिच्छेदाचे आकलन आहे, तुमचं कॉम्प्रिहेन्शन बघणार आहे, 60 मार्क असतील त्याला. सारांश लेखन असेल, त्याच्यानंतर मराठी उताराचे इंग्रजीमध्ये भाषांतर आहे आणि इंग्रजी उताराचे मराठीमध्ये भाषांतर आहे, याला प्रत्येकी 20-20 गुण आहे. आणि परिपाठ व शब्दसंग्रह याला 40 मार्क आहेत. असे टोटल तुमचे 300 मार्क आहेत आणि या 300पैकी तुम्हाला 75 मिळवणं आवश्यक आहे, तरच तुमचे बाकीचे पेपर चेक केले जातील. तसं सेम इंग्लिश पेपरचं आहे. इथं इंग्लिश लँग्वेज हा विषय आहे, हा पेपर 2 आहे. 300 मार्क्स आणि 3 तास वेळ असणार आहे. इथं 5 टॉपिक आयोगाने दिलेले आहे. निबंध आहे, एसे, कॉम्प्रिहेन्शन, त्याच्यानंतर प्रिसाईज रायटिंग आहे, व्होकॅब्युलरी पार्ट 1 आणि व्होकॅब्युलरी पार्ट 2 आहे. तर असे टोटल आपल्याला इथं 5 सेक्शन दिलेले आहे आयोगाने. त्यानंतर आहे महत्त्वाचा विषय, महत्त्वाचा पेपर एसे, निबंध. 250 मार्क्स असणार आहे, 3 तास वेळ असेल. आता याच्यामध्ये नाही का प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येकी एक निबंध आपल्याला लिहावा लागेल. म्हणजे काय, दिलेले विषय असतील 4, सेक्शन एमध्ये 4 निबंधाचे विषय असतील आणि त्या 4पैकी आपल्याला एक निवडायचं आहे. 125 मार्क असतील या एका निबंधाला आणि दुसरा निबंध असेल 125 मार्काला. म्हणजे काय की पेपर एक असणार आहे, पण एका पेपरमध्ये 2 निबंध लिहावे लागतील आणि दोन्ही निबंध 125 मार्काला असतील. टोटल असे आपले 250 मार्क्स. अशा प्रकारचं याचं स्वरूप असणार आहे. आता निबंध कसा असणार आहे किंवा मग निबंधाचा पेपर कसा असेल हे आपण एकदा बघून घेऊ. मी तुम्हाला ते पण दाखवून देतो. हे बघा, आपल्याला या ठिकाणी असा निबंधाचा पेपर असेल. इथं आपण बघू शकतो 250 मार्क्स याला मार्क्स असतील, 3 तास वेळ असेल. आता इथं आपण सेक्शन एमध्ये बघू शकतो, इथं 4 विषय दिलेले आहेत आणि 4पैकी कोणताही एक लिहायचा आहे. तसाच सेक्शन बी दिलेला आहे, इथंही 4 विषय दिलेले आहेत आणि या 4पैकी कोणताही एक लिहायचा आहे. अशा प्रकारे 8 विषय देण्यात येतील आणि त्याच्यापैकी आपल्याला 2 निबंध लिहायचे आहेत. त्यानंतर आपण बाकीच्या GS पेपरचं पण स्ट्रक्चर एकदा बघून. हे बघा, इथं समजा GS1 पेपर आपण जर पकडला तर GS1मध्ये कसं असणार आहे, पेपर 1 3 तास वेळ असेल याला. त्याच्यानंतर 250 मार्क्स असतील आणि अशा प्रकारचे प्रश्न असतील. आता आपल्याला आयोगाने सिलेबस दिलेला आहे, आपण तो बघितला पण आहे आणि त्याचं स्ट्रक्चर असं असेल. समजा हा प्रश्न एक आहे, याचं 150 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे आणि याला 10 मार्क्स असतील. अशा प्रकारे 10 मार्काचे 10 प्रश्न असतील. इथपर्यंत समजा 10 मार्काचे 10 आणि तिथून पुढं 11 पासून 20पर्यंत हे असतील 15 मार्काला. यांचे उत्तर 250 शब्दामध्ये लिहायचे. अशा प्रकारे आपल्याला हा GS1 पेपर असणार आहे. GS1, GS2 आणि GS3 या सर्वांचा पॅटर्न सारखाच असणार आहे.
म्हणजे काय की 10 मार्काला 10 प्रश्न आणि 15 मार्काला 10 प्रश्न, असे 250 मार्क होतील. याचं हे फॉर्मॅट असेल. आयोगाने आपल्याला ते दिलेलं आहे, ते आपण एकदा बघून घेऊ. तर मागे आपण इंग्रजी आणि मराठीसाठी बघितलं आहे, निबंधासाठी बघितलं आहे. आता इथून GS पेपर चालू होतात 1 ते 3. GS 1 to 3 आपल्याला आपण बघितलं की 1 ते 3पर्यंत सारखाच फॉर्मॅट असणार आहे. त्याच्यानंतर आहे GS 4 येतो. आता GS 1चं आपण जे बघितलं की 1 ते 10पर्यंत आपल्याला 10 मार्काला एक प्रश्न असेल आणि तिथून पुढं हे 10 प्रश्न आपल्याला 15 मार्काला असतील. अशा प्रकारचा हा फॉर्मॅट असेल. GS 2लाही तेच लागू होतं, GS 3ला पण तेच लागू होतं. पण GS 4ला वेगळी जरा कंडिशन. GS 4चं मार्किंग सारखी आहे, टायमिंग सारखं आहे, परंतु याचं पॅटर्न जरा वेगळं आहे. पॅटर्न कसा वेगळा आहे तर या ठिकाणी 12 प्रश्न असतील. वरच्या पेपरमध्ये आपल्याला 20 प्रश्न होते, इथं 12 प्रश्न आहे. 12पैकी जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये 5 टिपा असतील आणि याला असतील 10 मार्क. त्याच्यानंतर B प्रश्न असेल, याला 10 मार्क असेल आणि C असेल, याला 10 असेल. त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे, याच्यामध्ये 2 सब क्वेश्चन असतील, म्हणजे 2 असतील, हे झाले 10-10 मार्काला. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये A आणि B हे पण 10-10ला. हे सर्व प्रश्न 10-10 मार्क्सला आहे. एका प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न आहे, असे 6 प्रश्न आहेत. आणि जो पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये 5 आहेत उपप्रश्न. त्याच्यानंतर B प्रश्न आहे, C प्रश्न आहे, म्हणजे 3 प्रश्न आहे एका याच्यामध्ये. पहिल्या प्रश्नात 3 प्रश्न आणि त्याच्यानंतरच्या प्रश्नांमध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर सेक्शन B आहे केस स्टडीज. हा प्रत्येक 20 मार्काला असणार आहे. इथं 1 2 3 4 5 6 6 आणि 2 12, म्हणजे 120 मार्कालाही असेल आणि 130 मार्काला हे असेल. तर असे टोटल आपले 250 मार्क्स होतात. अशा प्रकारे हा आपला GS 4चा पेपर असेल. त्याच्यानंतर ऑप्शनल विषयाचं पण यांनी दिलेलं आहे, ते पण आपण बघून घेऊ. ऑप्शनल विषयाचा फॉर्मॅट असा आहे की याच्यामध्ये 2 पेपर होतील आणि दोन्ही पेपरमध्ये सेक्शन A आणि सेक्शन B असे 2 असतील. आता सेक्शन Aमध्ये काय, इथं प्रश्न दिलेले आहेत 4 आणि सेक्शन Bमध्ये पण 4 प्रश्न आहेत, 5 ते 8पर्यंत. आता इथं आहे ना, हा जो पहिला प्रश्न आहे आणि 5वा प्रश्न आहे हा कंपल्सरी आहे, म्हणजे हे सोडवणंच आहे आपल्याला. त्याच्यानंतर उरलेल्या जे 6 प्रश्न आहेत, हे 2 तर झालेत, पहिला आणि 5वा. पण उरलेले जे 6 प्रश्न आहे याच्यापैकी आपल्याला 3 सोडवायचे आहेत. मग आपण याच्यातले 2 सेक्शन Aमधले 2 आणि सेक्शन Bमधला 1 असं सोडू शकतो, किंवा मग सेक्शन Bमधले 2 किंवा मग सेक्शन Aमधला 1, अशा प्रकारे आपण सोडू शकतो. म्हणजे आपली चॉईस असते ती. परंतु कसं आहे, जर आपण प्रश्न क्रमांक 2 जर निवडला तर आपल्याला 2मधले 3 प्रश्न लिहिणं आवश्यक आहे, A B C. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रश्न क्रमांक 2मधला A लिहितो, 3मधला B लिहितो आणि 4मधला C लिहितो, तर असं जमत नाही. याचे मार्क नाही मिळणार तुम्हाला, कोणत्याही एकाच प्रश्नाचे मार्क मिळतील. त्याच्यामुळे इथं हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे आपण ऑप्शनलचं बघितलं आहे. ऑप्शनलचा असंच असणार आहे दोन्ही पेपरसाठी, पेपर 1 आणि पेपर 2साठी. हे दोन्ही पेपर 250 मार्काला असतील आणि सारखाच वेळ असणार आहे. याला 500 मार्काचा ऑप्शनल असेल. आपण PSIR म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयासंबंधित स्पेशल माहिती देणार आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. आता मेन्सचे सर्व पेपर झाल्यानंतर तुमचा असेल इंटरव्ह्यू. म्हणजे मेन्सचे काय आहे, 2000 आपले 1775 मार्क्स आहेत. 1775 नाही. तर मेन्स जी आहे ही 1750 मार्क्सची होणार आहे आणि इंटरव्ह्यू आपला 275 मार्क्स असेल. अशी टोटल तुमची 2025 मार्क्सची ही एक्झाम असेल. या 2025पैकी जे मेरिट असेल ते लागणार आहे आपल्याला. ही मेन्स परीक्षा खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये GSचे पेपर, AC पेपर आणि ऑप्शनलचा पेपर हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू.
तर अशा प्रकारची एक्झाम पॅटर्न आहे 2025पासूनही लागू होते. तर आपल्याला या सर्व बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे. ज्याला कोणाला या अभ्यासाला सुरुवात करायची असेल किंवा मग या परीक्षेसंबंधित अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबू आणि अजून काही माहिती लागली तर आपण पुढे त्याची व्हिडिओ बनवू. तुम्ही कमेंटमध्ये तशी आपली कमेंट देऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला आपले सबस्क्राईब करा. धन्यवाद.